खुसखुशीत काटेरी चकली तयार करण्यासाठी इथे मी 2 ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहे, 1 ग्लास एवढी चण्याची डाळ, 1 वाटी एवढी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे आणि धने जिरे घ्यायचे आहे 2-2 चम्मच। प्रत्येक डाळी आणि तांदूळ इथे आपल्याला धुवून घ्यायचे आहे, सुकवून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे गॅसवरती मंद आचेवरती कढईमध्ये सर्व डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर या सुती कापडावरती आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर हे दळून आणायचं आहे, थोडं हलकं खरबरीत दळून आणायचं आहे। यानंतर गॅसवरती मी इथे 3 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। पाणी उकळले की त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा एवढं मीठ, 1 चमचा एवढं तिखट, हळद, तीळ, ओवा आणि 4 चमचे एवढं तेल घालून 4 वाटी एवढे पीठ घालायचं आहे। ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर 5 मिनिटं रेस्टला ठेवल्यानंतर कोमट छान मळून घ्यायचं आणि यामध्ये अशा प्रकारचा साचा घेऊन त्यामध्ये टाकून आपल्याला अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे आणि त्या खुसखुशीत होईपर्यंत छान अशा ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहे। मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या चकल्या तयार आहे।